दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामध्ये झालेल्या स्फोटाबाबत एक मोठी अपडेट हाती आली आहे। हा स्फोट आत्मघाती हल्ला नव्हता अशी माहिती आता तपासांच्या हाती लागलेली आहे। एनआयएने काल तपासाची सूत्र ही हाती घेतल्यावरती या संदर्भातील प्रत्येक पैलूचा विस्तृत शोध घ्यायला सुरुवात केली आहे। यामध्ये एनआयएला आत्मघाती हल्ल्याची कोणतीही शक्यता ही आढळलेली नाही। स्फोटकं पकडली जातील या भीतीनं घाबरून स्फोट घडवला असं दिसतंय। बॉम्ब पूर्णपणे तयार झालेला नव्हता, केवळ कच्च्या स्फोटकांचा स्फोट घडवला अशी सूत्रांची माहिती आहे। स्फोट झाल्यावरती कोणताही मोठा खड्डा हा देखील पडलेला नाही, परिसरात कुठेही खिळे छर्रे देखील आढळलेले नाहीत आणि त्यावरून बॉम्ब तयार झाला नव्हता अशा निष्कर्षाप्रत तपास यंत्रणा या पोहोचल्याची माहिती आहे। दिल्ली, एनसीआर, पुलवामा, फरीदाबाद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती छापेमारी सुरू केली होती। 9 आणि 10 नोव्हेंबरला दिल्लीलगत हरियाणातील फरीदाबादमध्ये छापेमारीत 300 किलो स्फोटकं, डिटोनेटर, टायमर आणि बॉम्ब बनवण्याची सामग्री ही छाप्यामध्ये जप्त केली होती आणि त्यामुळे दबाव वाढला आणि त्यामुळेच घाबरून स्फोट घडवल्याची माहिती आहे। तर दिल्ली स्फोटाबाबत ही एक मोठी अपडेट हाती आलेली आहे।